श्री गुरुदेव दत्त. आज थोड्या वेगळ्या विषयावरती मी चर्चा करणार आहे, बोलणार आहे तुमच्याशी. ती म्हणजे यशस्वी, सुखी, समाधानी, समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली. सोपे 3 बदल आपल्या आयुष्यात आपण जर केले, ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी जर आपण इम्प्लिमेंट केल्या, तर आपलं जीवन हे नक्की नक्की सुखी, समाधानी आणि आनंदी होईल. त्या 3 म्हणजे आहार, विहार आणि आचार. हे बदल आपणच करायचे. मुख्य हे सगळं अवलंबून आहारावर. म्हणजे जसं आपण खातो, तसे आपले विचार सुचतात त्याच्यावरनं. जसे विचार होतात, तशी कृती होते. जशी कृती, तसं फळ. ही त्रिसूत्री आहे अध्यात्माची आणि यशस्वी जीवनाची. तर आहार म्हणजे काय? तुम्ही म्हणाल आम्ही तर आहार घेतो, व्यवस्थित घेतो अगदी सायंटिफिक दृष्ट्या. तसं नाही. भगवद्गीतेमध्ये आणि ऋषीमुनींनी पूर्वी सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय आपल्याला, की आहाराचं 3 प्रकारे वर्गीकरण केलं त्यांनी. एक सात्विक आहार, एक राजस आहार आणि एक तामसी आहार. तर तामसी आहार हा सदैव वर्ज्यच आहे. तो करायचाच नाहीये. आता सात्विक आहारात काय येतं? तर भाजीपाला, कडधान्य, फळं, दूध, दुधापासून निर्माण झालेले पदार्थ, जे खाल्लं असता सत्वगुणाची वृद्धी होते. याच्या मागे सायन्स आहे. जे आपण खातो त्याचं रक्त बनतं. रक्तातनं ऊर्जा निर्माण होऊन आपल्याला विचार येतात. जसे विचार येतात तशी कृती. तर सात्विक आहार असावा. तामसी आता दुसरा येतो राजस आहार. म्हणजे थोडं आंबट, थोडंसं जास्ती तिखट, चमचमीत, मसालेदार, जिभेची चोचले हे थोडक्यात पुरवणारं अन्न. हे राजस आहारात मोडतं. याने माणसाचा आळस वाढतो. राजसीपणा वाढतो. आणि तिसरा प्रकार येतो तो तामसी आहार. तामसी आहार म्हणजे काय? शिळं-पाकं अन्न, बरोबर आहे ना? ज्याला वास वगैरे येतोय अशा प्रकारची अन्न, दारू, गाड्या-घोड्यावरती, उघड्यावरती खाल्लेलं अन्न. ते निर्माण करणाऱ्याची वृत्ती ही सात्विक असायला हवी. तुम्ही म्हणाल आम्ही पॉश हॉटेलात जाऊन खातो. नाही उपयोग. नाही उपयोग. ते पुढे बघू आपण. तामसी आहारात मांसाहार घेतलेला आहे, मद्यपान घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इतर अति तिखट, अति खारट, अति आंबट जे खाऊ शकत नाहीत, असं काही लोक खातात. तर त्याचे दुष्परिणाम होतात. ते सर्वथा टाळावं. त्याने आळस येतो, राग येतो. म्हणजे षडरिपू जे आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढतात आणि त्याचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो. हे झालं आहाराबद्दल. विहार म्हणजे संगती संग दोषेण असं म्हटलेलं आहे. जशी संगत असेल त्याप्रमाणे तुमचं वागणं असतं. संगत ही नेहमी चांगली धरावी. ती चांगल्या लोकांची संगत धरली, सात्विक आहार घेतला, तर तुम्हाला विचारही चांगले येणार आहेत, कृतीही चांगली होणार आहेत आणि जीवन सुखी समाधानी होणार आहे. त्यामुळे विहार आपण कुठे बसतो, उठतो, आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते कसं आहे, याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. याच्याशी हे निगडीत असतं. आता ह्या 2 गोष्टी आपण पाहताना तिसरी गोष्ट म्हणजे आचरण, म्हणजे आचार. जसे आपलं सराउंडिंग असेल, जसं आपलं असेल फ्रेंड सर्कल, सर्कल म्हणजे वाटोळं. तर ते कसं आहे? ते सात्विक वृत्तीचं आहे का? आपलं मन आपल्याला सांगत असतो, चांगलं काय, वाईट काय. पण आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे. म्हणजे ईश्वर, परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात अंतरी आहे. अंतर्यामी तो आहे. तर तो सुचवतो आपल्याला काय कर, काय नको करू. पण आपण ते टाळतो. हल्ली ही फॉरवर्ड किंवा फॅशनचं जगत याच्यामध्ये त्याचा पगडा जास्त दिसतो. त्याप्रमाणे तसं हाय-फाय स्टँडर्ड
हे आयपा स्टँडर्ड नव्हे, अनाचार आहे तो. आचरण शुद्धाचरण राहत नाही, तर शुद्धाचरणी बनावं. त्यामुळे ही त्रिसूत्री आपण जर पाळली, चांगलं खाल्लं तर चांगले विचार येतील, चांगले विचार आले तर चांगली कृती येईल, चांगली लोकांच्यात बसला उठला तर तुमच्यात सामंजस्य निर्माण होईल. आता आचार म्हणजे काय? म्हणजे आपण दैनंदिन जीवनात जे वागतो ते आपल्यापेक्षा वयाने मोठे, मानाने मोठे, अधिकाराने मोठे, आपले गुरु यांचा आपण आदर करतो का? आपलं लोकांशी वागणं आहे ते कसं आहे? ते प्रेमपूर्ण सौजन्याचं आहे का? हे पाहायला हवं. बोलताना कोणी दुखावला जातोय का? याचाही विचार केला गेला पाहिजे. थोडंसं नामस्मरण करायला हवंय दररोज, थोडं ध्यान करायला हवंय, सात्विक आहार घ्यायला हवाय. ही उत्तम जीवनाची आणि समृद्ध, आनंदी, यशदायी अशी जीवनाची ही सोपी पद्धत आहे. याच्यातनं लाभ काय होणार? फायदा काय असं वागून? फायदा म्हणजे पहिला, घरातलं वातावरण हे आनंदी असेल, आल्हाददायी असेल, तुम्ही निरोगी असाल, तुमचं मन हे शांत असेल आणि त्यामुळे समाजात तुम्ही उन्नतीप्रत जाल, तर तुम्ही सदाचरणी व्हा, सात्विक आहार घेणारे व्हा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा दैनंदिन जीवनात थोडंसं ध्यान, थोडंसं जप करून एकरूप होण्याचा प्रयत्न करा. श्री गुरुदेव दत्त. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. तुम्हाला आवडला तर दुसऱ्या कोणाला पाठवा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.